आता आजच्या सुनावणीत काय घडलं तर आरोपी विष्णू चाटे जो आहे, जो क्रमांक 2 चा आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला, त्याने बीड जेलमध्ये ठेवण्यासंदर्भात न्यायालयात अर्ज केलाय। आणि दुसरीकडे महत्त्वाचा मुद्दा जो खरं तर मागील 2 सुनावणींमध्ये गाजला ते म्हणजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदला असा जो युक्तिवाद होता किंवा तशी जी मागणी होती ती आरोपी क्रमांक 2, 3 यांनी जी केली होती त्याबद्दल खरं तर आज कोर्टाने महत्त्वाचा असा एक आदेश दिलेला आहे किंवा तशा सूचना दिलेल्या आहेत। ते म्हणजे आरोपीचा जो अर्ज आलेला आहे की विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलावं, त्यावर विशेष सरकारी वकिलांनीच लेखी म्हणणं मांडावं असं कोर्टाने म्हटलंय। कारण याबाबत ज्यावेळी मागच्या सुनावणीत युक्तिवाद झाला होता त्यावेळी खरं तर उज्ज्वल निकम यांनी आपण जी वकिली करतो ती आतापर्यंतची वकील पाहता आपल्या पक्षाचा आणि या प्रकरणावरती कुठलाही फरक पडत नाही आणि वकील म्हणून आपण सामर्थ्य आहोत की आपण ही केस लढू शकतो अशी एक युक्तिवाद मांडला होता। आणि याशिवाय आरोपींकडून वेळकाढूपणा केला जातोय असं सुद्धा त्यावेळी उज्ज्वल निकमांनी म्हटलं होतं। पण आता हेच म्हणणं जो कोर्टात केलेला युक्तिवाद आहे त्यावर खरं तर आता कोर्टानं विशेष सरकारी वकिलांना किंवा सरकारी पक्षाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं म्हणणं लेखी मांडा, कारण आरोपीनं त्या संदर्भातला अर्ज सुद्धा दाखल केलाय।